महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी जरांगे पाटील यांना एंटरटेन करत आहेत. दुसरीकडे त्यांचे कान फुंकत आहेत ते अब्दुल सत्तार जमिनीचे दलाल आहेत. भला मोठा पैसा त्यांनी जरांगे पाटलांना नेऊन दिलेला आहे. भुमरे, खासदार भुमरे हे मद्य सम्राट आहेत, दारू विकणारे खासदार आहेत. यांच्यावर काय भरोसा ठेवायचा असा प्रश्न ओबीसी नेत्याने विचारलेला आहे नवनाथ वाघमारे यांनी. दुसरीकडे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेत मोठी घोषणा करू शकतात की मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी आरक्षण द्यायची यासंबंधी सुरू झालेली चर्चा. या चर्चेला छेद दिलाय तो स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी. काय छेद दिलाय की मुख्यमंत्र्यांनी भलत्या सलत्याचं ऐकून म्हणजे भुमरे आणि सत्तार यांचं ऐकून काही वेगळा निर्णय घेऊ नये. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला. आता जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीचे संदर्भ दिलेले आहेत, पहिल्यापासून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी दगाफटका करू नये अशा शब्दामध्ये आव्हान दिलेलं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आंदोलकांनी घेराव टाकला. आज धाराशिवच्या ते दौऱ्यावर असतात. तसंच एका ठिकाणी पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही मुक्ती दिनाच्या दिवशी अशी काही घोषणा करणार आहात का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे जे उत्तर दिलेले की 10% टिकणारं आरक्षण दिलेलं आहे वगैरे वगैरे, कसं 1 लाख उद्योजक उभे केलेले आहेत, हे सगळं त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर जरांगे पाटील यांनी आपला द्वेष व्यक्त केलेला आहे. आपल्याला चर्चा करायची की मणिपूरमध्ये ज्याप्रमाणे मैतई आणि कुकी या आदिवासी जमातींमध्ये लढा जाणीवपूर्वक लावून दिला गेलेला आहे, तिथे पोलिसांचीच हत्यारं पोलीस ठाण्यामध्ये घेऊन ती हिसकावून घेऊन ती पळवून नेऊन गोळीबार केला जातो. आवर घालणारी कायदा आणि सुव्यवस्था तिथं म्हणजे शेण खाते, इतक्या प्रकारची वाईट परिस्थिती आहे. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा उद्योग जर कुणी करत असेल तर तो राजकारण्यांना करायचा आहे का, याचा प्रश्न विचारला जातोय तो सर्वसामान्य माणसाकडून. आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो. तेव्हा विनंती की चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आता हे बघा, मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे 17 सप्टेंबर. या दिवशी मोठा राजकीय कार्यक्रम केला जातो असं म्हटलं पाहिजे. ज्या वेळेला शासकीय कार्यक्रम आयोजित केला जातो त्यावेळेला. मग आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून बोलणं हे अपेक्षित आहे. मग मराठवाड्यातल्या गरजवंत मराठ्यांना जी अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जो गोरगरिबांचा मुद्दा मांडत आरक्षणाची वर्तमान आणि भविष्यातल्या पिढीला असलेली गरज जर पूर्ण करायची असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं जर खरं आरक्षण द्यायचं असेल म्हणजे 50% आतमधलं, तर ओबीसी मधूनच द्या. आणि त्यासाठी मग त्यांनी हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर आणि जो बॉम्बे याचा संदर्भ दिला. मग त्याच्यानंतर दरम्यानच्या वर्षभराच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्वतः पुढाकार घेऊन जे काही चांगलं काम करून दाखवलेलं आणि जो कच्चा मसुदा त्या हातामध्ये ठेवलेला आहे
त्याच्यामध्ये खो म्हणे देवेंद्र फडणवीस यांनी घातलेलं आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आता ह्या पार्श्वभूमीवर आणि ज्या मराठवाड्याला अवर्षणाचा विळखा आहे, आता सध्या पाऊस पडलेला आहे म्हणून त्याच्यावर जाऊ नका. सिंचन ते शिक्षण हा जो अनुशेषाचा मोठा भाग आहे, हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या शासन स्वतः कबूल करत आहे. शासनाचेच ते अहवाल आहेत की अलीकडच्या काळामध्ये किती आत्महत्या वाढलेल्या आहेत, दर तासाला किती होतात, दर दिवसाला किती होतात. मराठ्यांना आरक्षण दिलं जावं म्हणून 300च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत, अजून होत आहेत. हे सगळं असं होत असताना हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि राजकारण ज्याचं केलं जात आहे ओबीसी विरुद्ध मराठा, आणि ते अशा पद्धतीने केलं जात आहे, द्वेष निर्माण केला जात आहे, विष पेरणी केली जाते. आणि त्याचा परिणाम मग आता हे राजकारणी जर आपलं म्हणणं ऐकतच नसते तर मग यांना राजकीय हिसका दाखवला पाहिजे. म्हणून जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मराठवाड्यामध्ये तो हिसका दाखवला. त्याचे काय, कुणाचे किती आमदार, खासदार, आमदार तर अजून यायचे, खासदार किती निवडून आले, भारतीय जनता पार्टीला भोपळा मिळाला. मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग सुरू झाला. त्याचं कारण अर्थात आंतरवाली सराटीमध्ये झालेला तो लाठीमार, गोळीबार, आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणणं की ओबीसी आमच्या DNA मध्ये आहे, हे सगळे याचा परिपाक. म्हणून मनोज जरांगे पाटील हे नेहमी फडणवीसांवर आग ओकत असतात. आता मग फडणवीसावर आग ओकत असताना छगन भुजबळ यांची ज्या वेळेला एंट्री झाली या काळामध्ये, मराठा आरक्षण जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या काळामध्ये, ती बीडला ते येऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते जाळपोळ वगैरे ते सगळं पाहिलं आणि त्यांचं मन अतिशय व्यथित झालं. मग ते व्यथित झाल्यानंतर त्यांनी ज्या शब्दामध्ये सुरू केलं, मग ते उत्तर प्रत्युत्तर लांबत गेलं. आता मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांना चमत्कारी बाबा असं म्हटलेलं आहे. या चमत्कारी बाबांनी मग काय सांगितलेलं आहे प्रेसला? सांगितलेलं की रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी ते सगळं जरांगेंचं आंदोलनाला काय हवा दिलेली, आग लावलेली वगैरे वगैरे सगळं सांगितलं. लाठीमार ज्या वेळेला झाला तिथून जरांगे निघून गेले होते, पुन्हा त्यांना तिथं आणण्यात आलं आणि मग नंतर उद्धव ठाकरे वगैरे वगैरे हे सगळे आले आणि ते पुढं लांब. हे सगळं छगन भुजबळांना सांगायचं होतं, त्यांनी सांगितलं. आता हे आत्ता पहिल्यांदा सांगितलं का? अजिबात नाही. विधिमंडळ म्हणजे विधानसभेमध्ये छगन भुजबळांनी हे सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याची री ओढलेली की समर्थ कारखान्यावर राजेश टोपेंच्या उपस्थितीमध्ये कशा बैठका झालेल्या आहेत, कसं फूस लावलेली आहे आंदोलनाला, ते चिघळवलं कसं गेलेलं आहे, याची SIT मार्फत आम्ही चौकशी करणार आहोत. आणि मग ते SITची घोषणा वगैरे ते सगळं ते झालेलं आहे. आता पुन्हा या ऐन गणेशोत्सव काळामध्ये येणारे अजून दिवाळी आहे, बरेचसे सण आहेत, नवरात्र आहे, या सगळ्या काळामध्ये काळवंडून टाकायचं, फूट पाडायची, वेगवेगळे प्रक्षोभक विधानं करायचे, वक्तव्य करायचे आणि मूळ प्रश्नाला व्यवस्थितपणे बगल द्यायची. आता मग उद्धव ठाकरेंच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नव्हतं जे आम्ही दिलं होतं. उद्धव ठाकरे यांनी असं म्हणायचं आहे की जरांगे पाटील यांचं योग्य आहे, त्यांचं म्हणणं योग्य आहे, त्यामुळं केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. मग शरद पवारांनी असं म्हणायचं आहे की ते याची जातगणना झाली पाहिजे किंवा केंद्राने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, तिथं हा प्रश्न सोडवला पाहिजे. मग इकडं महायुतीचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणायचं आहे की आम्ही ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठका आयोजित करतो त्यावेळेला तुम्ही बहिष्कार टाकता, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय? मग तुमच्या मनामध्ये OBC मधून आरक्षण देण्याचं आहे का? मग तसं कबूल का करत नाही, तसं लिहून का देत नाही, असा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न स्वतः या सरकारकडून होताना दिसतोय. मग कुणी भाजपचा पदाधिकारी आहे, कुणी भाजप पुरस्कृत आमदार आहे वगैरे वगैरे, ते सगळी त्याची ती फुटीरांची लढ अशी ती लागलेली दिसते. परंतु जरांगे पाटील यांचं आंदोलन कितीही काही झालं तरी ते थांबायला तयार नाही. कारण
की त्यांच्या मनामध्ये असलेली भावना, आणि ते कुणालाच, जसं आता एकनाथ शिंदे या जरांगे पाटील यांच्या मागे आहेत, शरद पवार यांच्या मागे आहेत, असं कितीही बोललं गेलं, परंतु जरांगे पाटील यांचा लगेच ते मुख्यमंत्र्याचं विधान ऐकून जे काही डोक्यात त्यांच्या म्हणजे ताबडतोब ते उद्रेक निर्माण झाला आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली की एकनाथ शिंदे यांनी दगाफटका करू नये आमच्याशी, आम्ही त्यांना धडा शिकू, असं बोललेलं आहे. म्हणजे जे म्हणतात की फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट केले जातात, तर आता त्यांनी जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे, एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आपला संताप, राग व्यक्त केला. आता मग हे सांगा की म्हणजे गोळीबार तर करायचा आहे राजकीय दृष्ट्या, मग तो गोळीबार करत असताना आपल्या शब्दांचं ट्रिगर फिरवत राहायचं आहे, मग वेगवेगळे वक्तव्य करायचे. आता छगन भुजबळ हे स्वतः ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसी समाजाचे तारणहार आहेत, जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी काय बोलायचं, म्हणजे आता मग त्याला ह्या आंदोलनाला रोज काय नवीन हवा देता येणार आहे, हे चिघळवलं कसं जाणार आहे ते बोलायचं. मनोज जरांगे पाटील तर ते कुणालाच सोडत नाही आणि ते काही राजकारणामध्ये नाहीत, हे लक्षात घ्या. राजकारणामध्ये तुम्ही मला आणायला भाग पाडताय असं म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पाडापाडीचा कार्यक्रम करून दाखवला. आता विधानसभेमध्ये आपल्याला जर पुन्हा असा जबरी फटका जरांगे पाटील यांनी दिला तर करायचं काय, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीसहित सगळ्यांना पडलेला आहे. आणि मग त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का होईना जरांगे पाटील यांच्याशी एकदा या 12-13 महिन्यांमध्ये पहिल्यांदा बोलणं केलं अखेर. आता मागच्या वेळेला ज्यावेळेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन होता त्यावेळेला फडणवीस तिथं त्या कार्यक्रमाला आले नव्हते. आता उद्या परवा ते यावेत, म्हणजे इतकं की त्यांनी विसंवाद तो वाढवलेला होता. आणि आता त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली म्हणतात. मग ती चर्चा घडून आणण्यामध्ये जे अब्दुल सत्तार आहेत, जे छत्रपती संभाजीनगरचे सध्याचे पालकमंत्री आहेत, धनंजय मुंडे यांच्याकडे जे कृषी खातं आहे ते आधी त्यांच्याकडे होतं. त्या काळामध्ये त्यांनी ते 15 कोटी रुपये सांस्कृतिक महोत्सवासाठी कसे उभे केले, खत विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून कशी वसुली केली वगैरे वगैरे, त्याच्या अनेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. दुसरे म्हणजे त्यांचे घोटाळे मोजायचे झाले तर भरपूर 25-30 वर्षामध्ये काय काय न्यायालयामध्ये आहेत, त्यांचे विरोधक त्यांच्यावर चर्चा करत असतात. आणि आज ते ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी तर सांगितले की हा कसा दलाल आहे, हा पैसे कसे पुरवतो वगैरे वगैरे अशा शब्दामध्ये निर्बत्सना केलेली आहे. म्हणजे हे जे सगळं जे चाललेलं आहे याचा कुठे हे थांबणार कधी, हा प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य माणसांना. आता शाळा असो, कॉलेज असो, सगळीकडे ओबीसी आहे का मराठा आहे, दुकान कोणाचं आहे मराठ्याचं आहे का ओबीसीचं, हॉटेल कोणाचं आहे ओबीसीचं काय, हे असं बीडमध्ये घडलं. आणि मग त्याच्यावर सल्ले खूप एकमेकाला सल्ले सगळे ते दिले जातात आहे. पण तुमचे वक्तव्य थांबत आहेत का, एकमेकांवरचे आरोप थांबत आहेत का. मग इकडं वाघमारे, हाके, भुजबळ, शेंडगे, इकडं मनोज जरांगे पाटील. म्हणजे हे जे सध्या सगळं जे चालू आहे ते थांबणार कधी. म्हणजे आता मनोज जरांगे पाटील यांना वेगवेगळे आता सल्ले सुरुवात झालेली आहे. कुणी अभ्यासक देत आहे, कुणी विश्लेषक देतात आहे, म्हणजे अनेक सल्ले त्यांना मिळतात आहे. परंतु तो पठ्ठ्या काही केल्या आपल्या मूळ मागणीपासून हटायला तयार नाही, हे विशेष आहे. आणि त्यामुळं त्यांच्या जरांगेंच्या मागे जी गर्दी आहे ती कमी व्हायला तयार नाही आणि हटायला सुद्धा तयार नाही. त्यांना एक विश्वास आलेला आहे की हा प्रश्न जरांगे यांनी जितक्या पोटतिडकीने मांडलेला आहे, कारण की ते स्वतः अल्पभूधारक आहे, राजकारणात नाही आहे, कोणत्याच पक्षामध्ये नाही, स्वतःचा पक्ष स्थापन केलेला नाही आहे. आणि निवडणुकीच्या निमित्ताने जर राजकारण्यांचं नाक दाबलं नाही तर हे असंच चालू राहील. म्हणून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मागणीला कशी धार चढवलेली आहे. आता याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे
तो निघणार आहे का नाही, न्यायालयीन काय अडचणी वगैरे वगैरे, हा सगळा ती एका मोठ्या प्रक्रियेचा भाग. ती प्रक्रिया चालू राहील. मग जर सरकारला अडचणीचं आहे, सरकार येणाऱ्या कोणत्याही बातम्या नाकारत नाहीये, स्वतः सगळं करत आहे. मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून आंतरवाली सराटीमध्ये येऊन गेले. नवी मुंबईला त्यांनी त्या राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा सगळे सोयरे, सरसकट आरक्षण, ओबीसी मधून आरक्षण, हे सगळं लिहिलं. पुन्हा 8 लाख हरकती आल्या म्हणून ते लोंबकळ ठेवलेला आहे तो विषय. आणि मग तो राग मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यामध्ये आहे. तसा तो गरजवंत मराठ्यांच्या सगळ्या डोक्यांमध्ये आहे. मग इथं आता ज्येष्ठ नेते, लोकनेते शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांची अधूनमधून काय करतात, स्तुती करतात किंवा त्यांची वाहवा करत असतात. बीडला बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेमध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा असं एक वाक्य फेकलं होतं, ज्याला भरपूर टाळ्या त्यावेळेला मिळाल्या होत्या, की जरांगे पाटील यांचे विचार जे आहेत त्याची पाठराखण केली पाहिजे, त्यांच्या मागे गेलं पाहिजे, असं एक वाक्य त्यांचं होतं. कारण की ते फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचं बोलत नाही, ओबीसीच्या बद्दल देखील ते तितक्याच तळमळतेने बोलतात, मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलतात, धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलतात. अशा पद्धतीने ते बोलतात असं प्रशस्तीपत्र शरद पवारांनी त्यांना दिलं. मग आता हे सगळे जे की आपल्याला माहिती, हे आपल्याला कायदेशीर दृष्ट्या काय त्याच्यामध्ये द्राविडी प्राणायाम करायचा आहे, तो कसा करावा लागणार आहे, याच्यामध्ये सुसंवाद ठेवायचा नाही आणि आपलं राजकारण उरकून घ्यायचं. कोणत्या मतदारसंघामध्ये किती टक्के कोणता समाज आहे, त्याच्या किती सामाजिक नेत्यांमध्ये कशा प्रकारची फूट झालेली आहे, सगळं बघायचं. मग आपला इलेक्टिव्ह मेरिट कशामध्ये आहे, कोण खर्च करू शकतं, माल कोण देऊ शकतंय, माल लगाव माल कमाव. लोक नोटामध्ये गुंतून जातील, गुंतवायचं त्यांना. पण काही लोक असे शहाणे झालेले आहेत की ते नोटांच्या मागे जाणार, राजरोसपणे जाणार, परंतु त्या कोणत्या नोटा, तर नन ऑफ दी अबोवचं बटन दाबणार आहेत त्या नोटामध्ये. गांधी छाप घेणारे वेगळे, हे वेगळे, आणि ते कसे गांधी छाप घेणारे वेगळे करता येतील ते सगळं बघितलं जाणार आहे. मग कोण बोली लावणार आहे, उमेदवारी AB फॉर्म पाहिजे, बोली बोल, आणि मग ते तिकीट दिलं जाणार. या पद्धतीने सगळं सागर संगीतपणे व्यवस्थित चालू आहे. सत्ताधारी मोठमोठे इव्हेंट करतात आहे, लाडली बहीण वगैरे हे ते सगळं करतात आहे. त्याच्यातून मतं कसे वाढतील ते बघितलं जात आहे. इकडं महाविकास आघाडीचे नेते यांनी जेवढं दिलं त्याच्यापेक्षा आम्ही 4 पट तुम्हाला जास्त देऊ, आम्हाला निवडून आणा, असं ते सांगायला सुरुवात झालेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता मणिपूर व्हायचं, आता काय बाकी राहिलेलं आहे, शब्दशः, तर ते शब्दशः मणिपूर झालेलं आहेच. आणि जर थोडीफार शरम या राजकारण्यांना जर वाटत असेल तर ते व्यवस्थितपणे आपले निवडणुकीमध्ये पोळी भाजून घ्यायची आपल्याला, ते थोडंसं बाजूला ठेवून याच्यावर काही मार्ग काढतील का, हाच खरा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.